पहिलं तर ज्यांनी हे भाषण केलं त्यांच्या म्हणजे सुवर्णाताईंच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला पण मी प्रचार केला, त्यांना निवडून आणायला पण मी फिरलोय, त्यांनी विसरले ते, असं ते काय हरकत नाही. पण आता जे हे भाषण करत होते म्हणजे त्यांचं नरेंद्र दादाबद्दल एवढंच आहे की नरेंद्र दादा एंटरटेनमेंट आहे. नरेंद्र दादाला सिरियस घ्यायचं नसते का, कारण नरेंद्र दादाचं काही खरं नसते, सिरियस नसते. त्यामुळे एंटरटेनमेंट टाइमपाससाठी ते भाषण ऐकायचं सोडून द्यायचं. आणि दुसरं माझं म्हणणं आहे की कुणी कुठला व्यवसाय करावा हे तुम्ही मी नाही ठरवू शकत. व्यवसाय करतात ते टॅक्स भरतात म्हटल्यावर ते कायदेशीर झाले ना. तुम्ही असं म्हणू शकत नाही की व्यवसायच करायचा नाही, राजकारणात असणाऱ्यांनी कामच करू नये, नोकरीच करायची नाही, हे नाही करा, असं नाही. शेवटी ते व्यवसाय करतात. आज जर ते सरकारला टॅक्स भरत असले व्यवसायातनं तर ह्याला चुकीचं काय नाही ना. आणि माझं दुसरं म्हणे की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस व्यवसाय करून जर मोठा झाला तर यात आपल्या पोटात दुखायचं काय कारण नाही. उद्या तू चॅनल महेश चालवतोय, उद्या तुझ्या कष्टातनं तुझा चॅनल झी एवढा मोठा झाला तर मी वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे सांगतो. म्हणजे तू मोठा झाला पाहिजे. आमचंच म्हणणं ते की सगळ्यांनी कष्ट करून सगळे मोठे होतात, त्यात चुकीचं काय. त्याच्यावर बोलणं, त्यापेक्षा विकास कामांवर बोला ना. मला ते भाषण मी बघितलं, काही सातारच्या विकासाबद्दल नाही. दुसरं सुवर्णाताई पण म्हणत होत्या की मला भाजपनं राज्य पातळीवर नेलं. तुम्हाला एवढं भाजपनं राज्य पातळीवर नेलं तर मग तुम्ही पदासाठी आणि सत्तेसाठी भाजपला सोडून गेला. म्हणजे ह्याच्यातच तुमचं काय आहे, तुमची किती निष्ठा हे कळते. बाबा त्यांच्या आता पोटात दुखतंय का? दुखत असेल आता, पण आता विचारायला कोणी जाणार. परत दुखायला लागले म्हणून आपल्यालाच औषध त्यांना द्यायला लागायचं. आता किती किती त्यांच्यासाठी काय करायचं. त्यामुळे दुखत असलं तर त्यांनी बघावं. आणि 2 तारखेला सातारकर त्याच्यावरचा उतारा काढून देतील त्यांना पोटवर दुखायला.